नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. AM 2032 लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे आपल्या सोबत आहेत. आणि विषय अर्थातच सध्याचं गरमागरम राजकारण, म्हणजे ईव्हीएम मधून नेमकं काय चमत्कार कसा घडवलेला आहे हे महाविकास आघाडीचे नेते आता सांगायला लागलेले आहेत. आंदोलनामध्ये ते उतरतात आहेत. म्हणजे न्यायालयीन पातळीवर, निवडणूक आयोग, रस्त्यावर देखील ते उतरणार आहेत. दुसरीकडे सगळ्या महाराष्ट्राला जी उत्सुकता आहे की एकनाथ शिंदे यांची नाराजी कशा प्रकारे दूर होऊ शकते आणि ते नाराज आहेत का, कितपत नाराज आहेत का, त्याचं उत्तर त्यांनी स्वतः दिलेलं आहे. ते सध्या या क्षणाला काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. परंतु वर्षा बंगल्यावर न बसता त्यांनी ठाण्याचं घर गाठलं आणि ठाण्याच्या घरामधून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला सांगितलं की मी महायुती सोबतच आहे. आमचे शीर्षस्थ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अमित शहा हे जो काही निर्णय घेतील तो मला मान्य राहील, अशा प्रकारे त्यांनी माघार घेतलेली अशी चर्चा आहे त्या संबंधी. म्हणजे आता ईव्हीएम सीएम होऊ शकतो असं महाविकास आघाडी म्हणते. तर इकडे हे जे प्रचंड यश जे मिळालेलं आहे ते कल्याणकारी योजना आणि एकूणच शासनाचे विकास कामं याच्यावर ते मिळालेलं आहे. महायुतीने प्रचंड असं काम केलेलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. तिसरीकडे असं आहे की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील का, की गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश प्रमाणे दुसराच मुख्यमंत्री शीर्षस्थ नेतृत्व लादू शकतं वगैरे, ह्या अशा सगळ्या विषयी आपल्याला थोडक्यामध्ये चर्चा करायची. आता मी संजीव उन्हाळे सर आपल्याला विनंती करतोय की हे सगळं ईव्हीएम सीएम आणि हे एकूण जे काही चाललेलं आहे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे नेमकं काय करणार होता उद्या, या संबंधी आपण आपलं मत सांगावं. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेने कधी काळजी केली नाही. पण गेले 3 दिवस ते खरोखरच काळजीवाहू होते. म्हणजे काळजीच करत होते की आपल्या हातातून मुख्यमंत्रीपद चाललंय, आता तरी काय करायचं. बरं, दुसरे मुख्यमंत्री पुन्हा बांधकाम मंत्री सुद्धा झाले, पण त्यांनी कधीही कमी पद घेण्यामध्ये कमीपणा बाळगला नाही. आपण तर कसे लोकप्रिय मुख्यमंत्री होतो, मग आपण लोकप्रिय मुख्यमंत्री असताना पुन्हा त्या उपमुख्यमंत्रीपद होणं योग्य आहे का, असं कमालीच द्वंद्व त्यांच्या मनामध्ये चाललं होतं. केंद्रीय मंत्रीपद आपल्याला मिळालं तर काय होईल, आपल्या मुलाला उपमुख्यमंत्री बनवलं तर काय होईल, म्हणजे असे अनेक प्रश्न त्यांच्या भोवती वेढलेले होते. आणि ज्यांना मंत्रीपद न मिळालेले असे आमचे संजय सिरसाट, आमचे मित्र, यांना नक्की मिळेल, कारण ते प्रत्येक क्षणी बरोबर आहेत त्यांच्या. आणि ते दुसरे कोण भारत गोगावले, ते सुद्धा गेल्या सगळ्या यादीतून सुटलेले आहेत. पण आज त्यांनी जी पत्रकार परिषदेमध्ये घेतली ती त्यामध्ये काळजी पूर्ण मिटलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्याकडून काहीही आक्षेप नाही, मी कोणतीही गोष्ट ताणून धरणारा नाही, तेव्हा तुम्ही मला अगदी खुशालपणे तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. आणि हा निर्णय घेण्याच्या सगळे अधिकार त्यांनी पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 3 दिवस ताणून धरलेला हा ड्रामा आता संपलेला आहे. आणि त्यांनी ताणून धरलं म्हणून 3 दिवस भाजपवाले देखील थांबले. याच्यामध्ये भाजपचा पेशन्स मानला पाहिजे. दुसरी ही गोष्ट मांडली पाहिजे की ज्या वेळेस भारतीय जनता पक्षाचं बहुमत होतं 105च्या वर, आणि त्याच्यापेक्षा 115 ते होऊ शकले असते, पण त्यांनी म्हणजे फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद कमीपणा आपल्याकडे घेऊन ते स्वीकारलं. आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकामध्ये कुठलाही अडचण येणार नाही याची देखील त्यांनी काळजी घेतली. आणि त्याच्यामुळं त्यांचा आता नंबर लागला पाहिजे, ही सर्वसामान्य भारतीय जनता पक्षातील माणसांची अपेक्षा असणं याच्यामध्ये अस्वाभाविक असं काहीच नाही. म्हणजे आता तुम्ही म्हणाल तर कसं आहे, पूजा अर्चा, कबरीवर चादर चढवणे, फुलं चढवणे वगैरे सगळे कार्यक्रम शिंदे यांच्या वतीने झाले. तशाच मला वाटतं आरत्या आणि हे ते सगळं आता फडणवीसांसाठी झालं.
पण शेवटी श्रेष्ठींच्या मनात काय आहे हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. एक लक्षात घ्या की पूर्वी एक अशी रीत होती की राष्ट्र संघाच्या मुख्य कार्यालयातून आदेश सुटला की तो शिरसावन्य मानायचा, म्हणजे त्याच्या पुढे विचार नाही. आणि हे मी अनेक वेळा अनुभवलेलं आहे आणि त्यांचं एक हे होतं. पण या वेळेला प्रथमतः का कोणास ठाऊक की नागपूरहून आदेश गेल्यानंतर देखील संघ प्रमुखांना असं वाटलं की काय घडतं कुणास ठाऊक. त्याच्यासाठी संघ प्रमुख स्वतः दिल्लीला आले, दिल्लीला अमित शहाना भेटले आणि त्यांनी परत एकदा सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं. म्हणजे ही पहिली अशी वेळ आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपलं वजन पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूनी दिलेलं आहे. त्याचं एक कारण असं आहे की फडणवीसांची जी प्रतिमा आहे ती स्वच्छ आहे, त्यांचा जो आवाका आहे तो मोठा आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी या निवडणुकीमध्ये चांगला विजय मिळवलेला आहे. सगळ्याच गोष्टी त्यांच्या बाजूला पूरक आहेत, त्याच्यामुळे त्यांचा म्हणजे पाठपुरावा करणं हे योग्य नाही. पण राष्ट्रसंघाची नैतिकता, राष्ट्रसंघाला नैतिकपणे वाटणं हे स्वाभाविक आहे. पण भारतीय जनता पक्ष हा भारतीय आहे, म्हणजे शेवटी त्याला महाराष्ट्र चालवायचा नाही. आणि या पक्षामध्ये मी नेहमी असं म्हणतो की खुज्या माणसात उंच होण्याची स्पर्धा आहे, उंच माणसात उंच होण्याची स्पर्धा आहे. म्हणजे कसं की त्याच्यापेक्षा आपण उंच आहोत. आता झालेली गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांची एकंदर प्रतिमा ही उज्ज्वल आहे आणि ती उन्नत होत राहणार आहे, ह्याची कल्पना पक्षश्रेष्ठीनं आलेली आहे. तेव्हा असा कोणता काही प्रसंग आला, संकटकाळी बाहेर पडण्याचा एकच मार्ग असतो, तर तो म्हणजे त्यांना ताबडतोब भारतीय जनता पक्षाच्या अखिल भारतीय अध्यक्ष करून टाकायचं. एकदा अध्यक्ष केलं की विषय मिटला. तर त्याप्रमाणे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाचा शपथ घेतील, कारण आता एकंदर जनमताचा रेटा, राष्ट्रसंघाचे आदेश आणि बाकी एकंदर वातावरण पाहता श्रेष्ठींची काही हिंमत नाही की ते देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध निर्णय घेतील. पण देवेंद्र फडणवीस यांना भविष्यामध्ये महाराष्ट्राकडून काही फंदफितुरी होणार नाही, कुणाकडूनही धोका होणार नाही. त्यांना जे सावध राहावं लागेल ते त्यांना गायडन्स करणारे जे आहेत अमित शहा यांच्यापासूनच त्यांना थोडंफार सावध राहावं लागेल. पण एकंदर परिस्थिती म्हणजे महाराष्ट्रातला हा प्रश्न आज या घडीला संपलेला आहे. आता देवेंद्र फडणवीस कुणाला मंत्री करतात, कुणाला काय करतात याच्याबद्दल वेगवेगळे म्हणजे आडाखे आपण बांधू शकतो. आता त्यांचं राज्य नेहमीप्रमाणे जसं चालायचं ते चालेल. या राज्याला आर्थिक परिस्थितीतून नेहमी करता जावं लागेल. आता ही परिस्थिती कठीण आहे आणि शेवटच्या क्षणी अर्थमंत्री म्हणून आपले ठरलेले आहेत अजितदादा. तर अजितदादा अर्थमंत्री पद आणि अर्थात उपमुख्यमंत्री पद होती, त्यांचं पद आणि त्यांचं खातं हे काही हो निश्चित झालेलं आहे, ते कधीही झालेलं नाही. आता दुसरा जो विषय आहे तो असा आहे की या निवडणुकीतून जे निकाल बाहेर आलेले त्याचं जे एक विश्लेषण बाहेर आलेले आहे, हे विश्लेषण हे बरंचसं धक्कादायक आहे. प्राथमिकता असं वाटतं की भाजपच्या मतदारांची संख्या वाढली, पण निष्कर्षामध्ये असं आलंय की बीजेपीच्या मतदारामध्ये वाढ झाली नाही आणि तरी सुद्धा त्यांच्या जागा 2.5 पटीने वाढल्या. म्हणजे मतदार नाही वाढलेले पण जागा मात्र वाढलेल्या आहेत, त्या 2.5 पटीने वाढलेल्या आहेत. मग कुणाची मतं वाढली, तर युतीच्या सगळ्या मतदानामध्ये खरी वाढ ही अजितदादामुळे झालेली आहे आणि अजितदादांच्या मतांची वाढ ही 2.5 पट आहे. म्हणजे जी 3.06 ला होती ती 9.01 ला पोहोचली आहे. अर्थात याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अजितदादांचं मोठं आहे. ते असं आहे की ज्याप्रमाणे दोन शिवसेना एकमेकाच्या विरुद्ध बोलत असतात त्याप्रमाणे अजितदादा कधीही शरद पवाराबद्दल टाकून कशाला आपण बोललेच नाही, हा त्यांच्या मनाचा एक
मोठेपणा आहे आणि त्याच्यामुळं वातावरण बऱ्यापैकी स्थिर राहिलं. दुसरी गोष्ट म्हणजे की आपण आपल्या पत्नीला उभं केलं की आपली चूक झाली हे प्रांजळपणे मान्य केलं. म्हणजे अजितदादांचा स्वभावच असा आहे की एखादी गोष्ट चुकली की पटकन चुकली म्हणून मान्य करतात. आणि त्यांनी बारामतीचा विजय देखील त्याच्या या सगळ्या गुणामुळं खेचून आणलेला आहे. पण या तुलनेमध्ये शरद पवारांची जी मतं आहे ती 10% वाढलेली. पण 10% मतदानाची वाढ म्हणून म्हणजे कसं की 10% वाढ झाली, म्हणजे 10% वरून ते 11.28 वर गेलेले आहेत. पण त्यांच्या जागा मात्र कमी झालेल्या आहेत, जवळपास 1/6 जागा कमी झालेल्या आहेत. तर हे जे इनव्हर्स प्रपोर्शन आहे हे कशामुळे झालं हे देखील आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आता एक बघा की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 27% मतं मिळाली, म्हणजे आणि उद्धव सेनेंनी 40% मते गमावली. म्हणजे काँग्रेसचं जे गेल्या वेळेचा जो डेटा आहे त्याच्यापेक्षा 27% मतं कमी पडली. आणि उद्धव सेनेची म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी आपल्याला वाटलं होतं की सहानुभूती मिळेल, तर मला असं वाटतं की ती 40% मतं गमावली. ही फटका आघाडीला बसण्याचं मूळ कारण आहे. आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीने नामोहरम करण्यात आलं, जे 50 खोके देण्यात आले, त्याच्यासाठी डोके वापरले गेले, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेला पटल्या नाही. पण एक लक्षात घ्या, जी गोष्ट अनेकांच्या लक्षात आली नाही ती अशी आहे की स्मरणापेक्षा आपली विस्मरणाची शक्ती खूप मोठी असते. एखादी गोष्ट सोयीस्करपणे माणूस कसा विसरतो याचं उदाहरण जर पाहायचं झालं तर 40% मतांचं घट होणं याच्यामध्ये आहे. म्हणजे पब्लिक मेमरी इज ऑलवेज शॉर्ट. लाडकी बहीण 4 महिन्यापूर्वीची तिनं थय 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 नाचला, इतका जाहिरातीचा मारा झाला, एकनाथ एकनाथ एकनाथ, प्रश्नच नाही. त्यामुळं मुस्लिम महिलांनी सुद्धा मतदान करून टाकलं, मागे पुढे पाहिला नाही. तर हे जे आहे हे मला असं वाटतं की हे विस्मरण जे झालेलं आहे जनतेला, याचं स्मरण पुनःस्मरण करून देणं हे आवश्यक होतं. आणि हे पुनःस्मरण केवळ नकारात्मकरित्या नव्हे तर सकारात्मकरित्या जनतेच्या मनात उतरवणं आवश्यक होतं, कारण लोकांची सहानुभूती सकारात्मक होती. त्यामुळं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडी ही कमी पडलेली आहे. एकंदर सगळं निकाल पाहिला तर आघाडीची मतं ही 23% कमी झालेली आहेत आणि 23%च्या प्रपोर्शन मध्ये जागा 75% कमी झालेल्या आहेत. म्हणजे बघा, प्रत्येक ठिकाणी देअर इज अ स्पेस फॉर सस्पिशन की इथं काही ना काहीतरी पाणी मुरत आहे आणि पाणी मुरलेलं आहे. आता बघा, त्याच्या कॉन्ट्रास्ट मध्ये महायुतीची मतं ही 13% वाढलेली आहे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये, आणि जागांची संख्या मात्र 370% वाढलेली. म्हणजे त्याचा ग्राफ काय, लँड स्लाइड व्हिक्टरी असं परत परत त्याचा बरोबर अर्थ फक्त एकनाथ शिंदेनाच माहिती. ते सांगतात किती मोठी व्हिक्टरी ती मिळवली आहे. तर आघाडीची कमी झालेली मतं आणि युतीची वाढलेली मतं याचा जर हिशेब लावला तर असं दिसतं की 3.5% मतं ही मनसेने खाल्लेली आहेत. म्हणजे आपण मनसेला अंडरमाइन करतो, पण ते मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने जी नीती खेळली की बरोबर चौथी शक्ती म्हणून, 3 शक्ती तरी आहेतच, चौथी शक्ती म्हणजे मनसेची, या मनसेला उभे करून त्यांनी डाव साधला. याच्यात तर हे रहस्य दडलेलं नाही ना, ह्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण आता ही टोटल आकडेवारी आहे, याच्यामध्ये काही फरक नाही. दिस इज द फिगर्स दॅट आय हॅव प्रोड्युस्ड ऑन द बेसिस ऑफ इलेक्शन कमिशन. त्याच्यामध्ये इकडं तिकडं काहीही नाही. आता मतदारांची एकंदर संख्या आणि आलेल्या जागांचं प्रमाण
हे अत्यंत व्यस्त आहे. म्हणजे मतदार संख्यांच्या तुलनेमध्ये तुमच्या जागा वाढल्या पाहिजेत, ते प्रमाण अतिशय व्यस्त आहे. त्यामुळं आता मला एक या ठिकाणी असं वाटतं की जे जिंकून आलेले आहेत त्यांनी हुरळून जाऊ नये, कारण हा विजय हा असा म्हणजे एखादी लाट आलेली आहे, म्हणजे सुनामी आलेली आहे. लाट, मी अनेक लाटा पाहिलेल्या आहेत निवडणुकांच्या. ह्या निवडणुकामध्ये अशी कोणाच्याच ललाटी लाट नव्हती, म्हणजे नाहीच. लाट ही ताबडतोब कळते. म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये इट वॉज व्हिजिबल की जरांगे फॅक्टर वॉज ऍक्टिव्ह, आणि तिथं हिंडल्यानंतर पाहिल्यानंतर लक्षात आलं की अरे नाही, आता ह्याचा निकाल लागला. म्हणजे जालन्याचे, बीडचे निकाल अगदी स्पष्ट झालेले होते. पण यावेळेस तसं वाटलं नाही. याचं कारण असं की याच्यामध्ये कुठंतरी पाणी मुरतंय, ही गोष्ट खरी आहे. आता ते विरोधी पक्षापुढे दोन पर्याय आहेत. एक पहिला पर्याय असा की जो नाना पटोले यांनी मांडलेला आहे की ईव्हीएमच्या ऐवजी तुम्ही जुन्या पद्धतीने बॅलेट पेपरवर मतदान करा. आता हा पर्याय म्हणजे कसं आहे की कॉम्प्युटर सोडा आणि पाटीवर लिहायला शिका, असं ते झालं. तर आपण प्रगत झालेलो आहोत. तर प्रगत झाल्यानंतर आपल्याला आता यानंतर ईव्हीएम मधले दोषच दूर करावे लागतील, टेक्निकॅलिटीज दूर कराव्या लागतील. पण त्याच्यासाठी जी मागणी करण्यात आलेली ती मागणी मला प्रस्तुत वाटत नाही. कसं आहे माहिती का, व्हीव्हीपॅट चे तुम्ही 5% तपासणी करा. व्हीव्हीपॅट जे आहे, आता मला सांगा, तुम्ही मतदान केलंय, मी मतदान केलंय, जोपर्यंत ती चिठ्ठी पडत नाही तोपर्यंत मतदार हलतच नाही ना. तो बघतोच की अरे नाही, मी सांगितलं म्हणून पडलं. तर त्या व्हीव्हीपॅट मध्ये मला ज्याप्रमाणे वाटतं तशी फारशी गडबड नाही. गडबड कुठेतरी आहे, पाणी कुठेतरी मुरत आहे. पण ती मुरलेली जागा हुडकणं हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. हा टेक्नोक्रॅटनी सोडवला पाहिजे. विरोधी पक्षांनी काय केलं पाहिजे की आता या घडीला सकारात्मक राजकारण करून सकारात्मक विरोध केला पाहिजे. सोयाबीनचे भाव खरकन उतरलेले आहेत, कापसाची परिस्थिती बेकार झालेली आहे. शेतकऱ्यांची ही सगळी परिस्थिती निवडणुकीमध्ये आम्ही मांडली आणि आमचं कोणीच ऐकलं नाही असंच गृहीत धरून फ्रस्ट्रेट होऊन तळाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न जर विरोधी पक्षांनी हाती घेतले नाही तर मला असं वाटतं की विरोधी पक्षाला स्थान राहणार नाही. केवळ ईव्हीएम वर. आता मला सांगा, त्यातली दुसरी गोष्ट बाजू समजून घ्या की पराभूत मानसिकतेच्या उमेदवाराला विचारलं का रे बाबा कशामुळे पडला, तो काही सांगेल का की आम्ही कमी पडलो म्हणून? तो काही सांगेल का? तो काय सरळ सरळ सांगून टाकतो की ईव्हीएम मध्येच काहीतरी गडबड आहे, म्हणजे काहीतरी अद्भुत आहे. आपण म्हणतो ना, काय करणार, देवाचीच किमया अशी आहे. आता म्हणजे देव कुठं नसतो, किमया काही कळत नाही. तेव्हा मला असं वाटतं की यामध्ये युतीच्या बाजूचे नकारात्मक बाजू न घेता सकारात्मक बाजू आज या दोन्ही तिन्ही पक्षांना घेण्याची गरज आहे. विशेषतः हे दोन्ही तिन्ही जे पक्ष आहेत या पक्षांनी हे पाहिलं पाहिजे की आंदोलनात्मक पावित्र्य त्यांना घ्यावं लागेल. काँग्रेसला तर पूर्ण सुधारावं लागेल. काँग्रेसनी ज्या थाटामध्ये सेंचुरी मारण्याचा ध्यास घेतला होता त्या मानाने प्रत्यक्षामध्ये एकाचं तोंड पूर्वेला, दुसऱ्याचं पश्चिमेला. का पश्चिमेला? तर मी पश्चिम महाराष्ट्राचा नेता, हा इकडं असं तर मी दक्षिणेचा नेता. म्हणजे नाना पटोले एका बाजूला, बाळासाहेब दुसऱ्या बाजूला आणि हे तिसऱ्या बाजूला. या महाराष्ट्रासाठी एक नेत्याची गरज आहे. जसं उद्धव ठाकरे एक नेते आहेत, शरद पवार एक नेते आहेत, तशाप्रमाणे पहिली गोष्ट अशी की काँग्रेसला या राज्याला नेतृत्व करू शकेल असा एक नेता जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत हा पक्ष स्वतःची भूमिका वठवू शकणार नाही. आणि येणारा काळ हा या तीन पक्षांसाठी कठीण राहील, संघर्षाचा राहील आणि त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. तेव्हा ही लढाई ते लढतील. पण त्याच्यामध्ये माझी थोडीशी आपली सूचना, आता ते ऐकतात नाही ऐकतात काय माहित नाही, पण त्याच्यामध्ये त्यांनी आता फक्त ईव्हीएम हा एक विषय घेऊन लढणं. ईव्हीएम वर जसं
भारतीय जनता पक्षाच्या विविध विंग्स काम करत असतात, त्यांचे वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत. ज्याप्रमाणे भूपेंद्र प्रधान इथं 4 महिने या सगळ्या व्हर्टिकलवर लक्ष घालत होते, आज केंद्रातला मंत्री ही स्पेंड हिज 4 months टाइम इन महाराष्ट्र, ही अशा पद्धतीने त्यांनी डेडिकेशन केलेलं आहे. तर असं डेडिकेशन करून ते टेक्निकली त्याच्यातला फ्लॉ हुडकून काढणं हे एका बाजूला जसं गरजेचं आहे, तशाच पद्धतीने जनतेचा आवाज उठवणं हे या क्षणाला गरजेचं आहे. तर आणि तरच विरोधी पक्ष किमान जनतेमध्ये तरी राहील, विधानसभेत तो राहिलाच नाही. नाही, आता हे बघा, तुम्ही ईव्हीएमचा, निवडणूक आयोगाचा सगळे आकडेवारी, कशा पद्धतीने मतं कोणाची किती टक्के वाढलीत वगैरे, ते व्यवस्थित तुम्ही तो निवडणूक आयोगाचे संदर्भ देऊनच तुम्ही सांगितलेलं आहे. ती आकडेवारी ठीक आहे. मुळात असं आहे की निवडणूक आयोगच मॅनेज झाला असं म्हटलं जात आहे. म्हणजे हे फार गंभीर आहे की कारण की जसं आता महाविकास आघाडीच्या मार्फत सांगितलं जातं की जवळपास 495 त्याच्यावर अधिक तक्रारी आलेल्या आहेत. त्या तक्रारींची नोंद घेतली गेलेली नाही. आता हे व्हीव्ही पॅट जे आहे त्याची मुदत आहे ती उद्या संध्याकाळपर्यंत संपणार आहे आक्षेप घेण्याची. म्हणजे तो एक विषय थोडासा तसा पेंडिंगच राहणार आहे. ते एक होणार आहे. त्याच्यानंतर बघा, अनेक चॅनलनी दाखवलेलं आहे की समजा कोल्हापूर आहे किंवा नाशिक आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये असं आहे की जे युतीचे उमेदवार जे विजयी झालेले आहेत त्यांचं जर त्यांना एकूण जी मतं पडलेली आहेत तर ती साधारण, आता बघा समजा असं की एक नाशिक जिल्हा आहे, मग नाशिक जिल्ह्यामध्ये काय आहे की जे उमेदवार विजयी झालेत महायुतीचे त्यांना 1,48,000 ते 1,68,000 अशी सगळ्यांना तेवढीच मतं मिळालेली आहेत. आणि अनेक ठिकाणी पराभव असा झालेला आहे की पराभव म्हणजे त्या ज्यांचा पराभव झालाय त्या काही उमेदवारांना तर सारखीच मतं पडलेली आहेत. म्हणजे 90,000 अमुक अमुक इतके. हे कसं काय असा प्रश्न विचारला जातोय. म्हणजे मला मी वाटतं आता मुंबई तकने याच्यावर स्टोरी केलेली, मुंबई तकने ते दाखवलेलं आहे सगळं. अनेक चॅनलवर ते येत आहे, वेब पोर्टल याच्यामध्ये. आता मेन स्ट्रीम मी दैनिकांमध्ये चॅनलवर पण येत आहे हळूहळू. तर हे सगळं आक्षेप येत आहे. आणि हे अगदीच त्याची दखल घेता येणार नाही असं ते अशी दखल का घेत नाही यासाठी रस्त्यावर आलं पाहिजे, कायद्याने लढाई लढली पाहिजे, हे सगळं सांगितलं जात आहे. असं ज्या वेळेला आरोप होतो त्यावेळेला महायुतीचे नेते सांगतात की तुम्ही आता जसं एकनाथ शिंदे यांनी मगाशी ठाण्यामध्ये बोलताना सांगितलं की आमचा विजय झाला, मग तो विजय ईव्हीएम मुळे झाला असं तुम्ही आरोप करताय. मग झारखंडमध्ये कसा तुमचा विजय झाला किंवा लोकसभेमध्ये तुमचा विजय कसा झाला, मग त्यावेळेला ईव्हीएम खराब नव्हतं का? हे असे मुद्दे वर सगळे आता विचारले जातात. त्याची चर्चा ती पुढचे 5 वर्ष 10 वर्ष ती होतच राहणार आहे. प्रत्यक्षात मला जे महत्वाचं वाटतंय, तुम्ही जो मुद्दा मांडलेला की हे ईव्हीएम वर निवडणुका नको आहेत, बॅलेट पेपर त्याच्यावरच घ्या, हे पुढचा अजून निर्णय व्हायला उशीर आहे. पण म्हणजे जे लोक हॅक करतात आहे, जे टेक्निशियन याच्यामधले आहेत, तर त्यांच्यावरच हे सगळं भवितव्य खऱ्या अर्थाने अवलंबून आहे. आणि मग ईव्हीएम साक्षरता अशी एक मोहीम काढावी लागणार आहे आता, की ईव्हीएम मुळे आपण ज्या वेळेला बटन दाबतोय ते ते बटन दाबल्यानंतर आपल्याला ते चित्र दिसतंय का, किंवा नुसतं बीप असा आवाज येतोय किंवा कसं जात आहे, हे सगळं केलं पाहिजे. दुसरा आक्षेप घेतला जातो की गुजरातमधून मशीन आणल्या, त्या आधीच ह्या गोष्टी केलेल्या आहेत, असं सगळं बोललं जात आहे. एक असं याच्यामध्ये महत्वाची गोष्ट की झारखंडमध्ये जे राज्य आहे ते भाजपच्या ताब्यात नाही. महाराष्ट्राचं राज्य हे भाजपच्या ताब्यात आहे. म्हणजे इथला कलेक्टर हा तिथल्या फडणवीस आणि शिंदे यांच्या आदेशाला बांधील आहे. आणि त्याचं जे रहस्य आहे हे आपण सगळेच जाणतो. सिल्लोडमध्ये आपल्याला ते दडलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी ही सगळी आकडेवारी वाचून दाखवण्याचा जो उपद्व्याप केला त्याचं एकमेव कारण असं की यातली कोणतीच आकडेवारी ही सुसंगत नाही. म्हणजे बघा, गावामध्ये 1600 लोकसंख्या असेल तर 1600 पेक्षा कमी मतदान झालं पाहिजे. इथे मतदान 1600 पेक्षा जास्त झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी. तुमच्या लक्षात येते का? म्हणजे विसंगती ही अशी आहे.
तर ही विसंगती प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुठेतरी ती लॉजिकली बरोबर पाहिजे. ही जी मी आकडेवारी सांगितली ही कम्प्लिटली इलॉजिकल आहे. म्हणजे किती आघाडीची मतं 23% कमी झाली आणि जागा 75% कमी झाल्या. म्हणजे हे असं कसं काय झालं? युतीची 13% मती वाढली आणि 370% जागा वाढल्या. कशा अशा वाढल्या एकदम? म्हणजे 13% तुमची वाढ आणि तुमची जागांची वाढ 370%. म्हणजे हे जे सगळं प्रपोर्शन मी जे सांगतोय या प्रपोर्शन मध्ये कुठेही एक दुसऱ्याची म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतांची संख्या, मतदाराची संख्या आणि आलेल्या जागा यांच्यातलं प्रमाण व्यस्त आहे. हे कसं व्यस्त आहे याचं आम्हाला सिद्ध करून दाखवा. असं कसं होऊ शकतं? म्हणजे मतदाराच्या संख्येच्या पुढे तर जाऊ शकत नाही ना. जसं महाराष्ट्रामध्ये एखादं अभियान जेव्हा हाती घेतलं जातं, पाझर तलावाचं, पाझर तलाव इतके पाझर तलाव केले की महाराष्ट्राच्या भूभागाच्या पेक्षा जास्त पाझर तलाव झाले. ते जसं झालेली गोष्ट आपली खरी आहे तशी ही गोष्ट खरी आहे. म्हणजे ह्या सगळ्या आकडेवारी पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये एकाचं दुसरंही सुसंगत नाही. बरोबर, मला सांगा, निवडणुकीच्या प्रचारामध्ये अजितदादांचा कुठे बोलबाला होता का? आणि युतीमध्ये सगळ्यात मतांची संख्या अजितदादांचीच कशी वाढली? मी सकारात्मकरित्या सांगितलं, पण नकारात्मकरित्या सांगा बरं त्याचं काय. बरं, यांची 10% जागा वाढल्या शरद पवारांच्या आणि त्यांच्या प्रत्यक्षामध्ये जागा का नाही वाढल्या? आलं का लक्षामध्ये? मी ही जी आकडेवारी सांगितली या सगळ्या आकडेवारीचा म्हणजे लक्ष जे आहे ते असं आहे की कुठेतरी लक्षवेध करण्याची गरज आहे. आणि ही आकडेवारीच्या आधाराने म्हणजे ही आकडेवारी तुमचीच आकडेवारी तुम्ही सांगा आम्हाला समजून, की त्यांना समजून सांगण्यात आलं पाहिजे. हे अजितदादा पवारांचं तुम्ही जे सांगितलं त्यांना मिळालेलं मतदान, त्यांचा वाढलेला टक्का वगैरे, हे तर बहुतेक असं आहे की आता त्यांच्या विचारसरणीच्या संदर्भात अनेक आक्षेप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडून देखील ते घेतले गेले, तसं बोललं गेलं. परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये ते काही वोट ट्रान्सफर त्याच्यामुळे ते झाले नव्हते. पण आता मात्र भाजपच्या विरुद्ध सगळ्या सर्वे येतोय, सगळं बोललं जात आहे. आणि तुम्ही जसं म्हणताय की कुठलीच विजिबल लाट नव्हती, म्हणजे ना याच्या विरुद्ध ना त्याच्या बाजूने, असं काहीच नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आपण आता अजितदादा पवारांचा टेकू सुद्धा आपल्याला उपयोगाचा ठरणार आहे. म्हणून भाजपचे जास्तीत जास्त मतं त्यांना पडली असावीत. त्याच्यानंतर अजितदादा पवारांचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्यांची मतं भाजपला पडलेली असावी, सेनेला पडलेली असावी. असं हे आता हे सगळे म्हणजे समाधान करून घेणं आहे. प्रत्यक्षात याला मात्र याच्या म्हणतात फार खोलामध्ये जावं याला लागणार आहे. म्हणजे याला आता म्हणतात शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील, यांनी आता काय संच, म्हणजे वकिलांचा संच, तंत्रज्ञांचा संच, हे सगळं जरी केलं तरी शेवटी निवडणूक आयोग आणि हे पुन्हा न्यायालयामध्ये, पुन्हा ही निवडणूक आयोग ही ऑटोनॉमस आहे, स्वायत्त संस्था आहे, त्याला ती वैधानिक त्याला अधिकार आहेत, त्याच्याबद्दल बोललं जातं. आणि काल तर सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवर सांगितलेलंच आहे, हे ईव्हीएम वगैरे ते तुम्ही सगळे याच्या पुढे आणत नका जाऊ आमच्या समोर. म्हणजे हे बरोबर चालू आहे जे काही चालू आहे ते. हा म्हणजे ईव्हीएम बरोबरच घ्या, असे काही आरोप करत बसू नका, गैरप्रकार कसे थांबवायचे ते तुम्ही तुमचं बघा, असं सांगितलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये फार काही निकालाचं इकडे तिकडे होईल आणि काही घडेल असं अजिबात नाही. सरकार तर हे महायुतीचं आता असणार आहे, बहुमताचं सरकार आहे. आपण जशी राजकीय सुरुवात केली या चर्चेला की आता मुख्यमंत्री कोण, म्हणजे शेवटी जाता जाता मला पुन्हा एकदा तुमच्याकडून ऐकायचं आहे की देवेंद्र फडणवीस हे 99% असणारच आहेत. तरी 1% काय काही बदल होऊ शकतो का? म्हणजे असा काही धक्का नाही. असा होऊ शकतो उद्याचे का? दुसरा उद्याचे दुसरा एक मुख्यमंत्री दुसरा एक याला देवेंद्र जोडून फडणवीस. प्रश्न आहे. नाही, दुसरा एक याला जोडून प्रश्न आहे. एकनाथ शिंदे हे स्वतः उपमुख्यमंत्री न होता अजून दुसरं कुणाला उपमुख्यमंत्री म्हणून प्रवेश करतात का? आणि आपण स्वतः दुसऱ्या भूमिकेत जातात का? काय वाटतंय तुम्हाला? नाही, आता कसं आहे माहिती का, याच्यामध्ये ही वॉज इन अ मूड ऑफ सरेंडर. त्यांनी पूर्णपणे त्यांना अधिकार दिलेले आहेत. अधिकार दिलेत म्हणजे त्यांचं बोलणं आधी काहीतरी झालं असलं पाहिजे आणि त्या बोलण्यावर त्यांनी अधिकार दिलेले आहेत. आता त्यांचं काय बोलणं झालं हे आपल्याला माहित नाही, त्याच्यामुळे आणि त्याच्याबद्दल आणि आणि अंदाज. ते आणि तेच महत्वाचं आहे. त्यांचं जे बोलणं झाल्याशिवाय त्यांनी काही पत्रकार परिषद घेतलेली नाहीये. अगदी पण बरोबर. आता दुसरी गोष्ट, त्यांनी पत्रकार परिषद घेतली की ताबडतोब तुमच्या बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली.
कारण म्हणजे हे एक का अक्षरशः भीती ठरून झालेलं, वरूनच आदेश आला तो की तुम्ही पत्रकार परिषद घेऊन हे सांगा आणि बावनकुळे तुम्ही हे सांगा, असं ते वरूनच आदेश आलेला आहे. त्याच्यामुळे ते भाजपची स्क्रिप्ट लिहिलेली असते असं जे म्हणतात ते बरोबर आहे. हा हा हा. पण एक गोष्ट खरी की देशामध्ये पुढे यानंतरचा घडणारा जो बदल आहे, या बदलाची सुरुवात ही महाराष्ट्राच्या या निकालापासून होणार आहे. हे एवढं लक्षात ठेवा, हे नक्की होणार आहे. पण आता याला वेळ आहे, तेवढा वेळ प्रत्येकाने नाही, दिला हे तुम्ही पाहिजे. जरा खुलासा करा, कोणत्या अर्थाने म्हणताय तुम्ही बदलाची सुरुवात? मी जे म्हणतोय ते असं की आता हे या महाराष्ट्रामध्ये इथला निकाल हा लोकांच्या मनाला पटणारा नाही. निवडणूक आयोग कुणाबरोबर आहे आता हे काही उघड सांगायची गरज राहिली का हो? सगळ्यांना माहिती आहे. न्यायालयाचे निकाल कसे राहतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. हा, चंद्रचूड हा उन्हाळे सगळ्यांनी सर, उन्हाळे सर, तुम्ही जे सटायर जे बोलता ना, ते बऱ्याच म्हणजे तुमची जी काही स्टाईल आहे ती बोलण्याची, तिथे आता तुम्ही सांगितले की हा मी उपद्व्याप केला, इलेक्शन कमिशनची आकडेवारी गोळा केली. म्हणजे खरं तर तुम्ही ते ऑथेंटिक सगळं सांगितलेलं आहे, सगळे आकडेवारी वगैरे. परंतु तुमची बोलण्याची ती पद्धत आहे. आता जसं तुम्ही सांगितले की काय बदल होऊ शकतात, पुढे ह्या निवडणुकीचे परिणाम होऊ शकतात, तर ते नीट खुलासा करून सांगा सर्वसामान्य आमच्या दर्शकांना. अगदी स्पष्ट आहे की देशभर जे आंदोलन म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत किंवा दक्षिणेतल्या पासून ते काश्मीर पर्यंत जे राहुल गांधी चालले त्याचं विस्मरण या निवडणुकीत घडलं. शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न मांडले त्याचं विस्मरण या निवडणुकीमध्ये घडलं. आणि ज्याचं स्मरण झालं ती फक्त लाडकी बहीण याच्यामुळे हे निवडून आले, हे मनाला पटणारं नाही. या निवडणुकीच्या निकालाचं जे व्हायचंय ते होईल. महाराष्ट्राचा राज्य शकट हा पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांच्या ताब्यात जाईल. परंतु महाराष्ट्राचाच मुद्दा घेऊन राष्ट्रीय पातळीवरचं आंदोलन छेडलं जाईल आणि ते आंदोलन 29ला या सगळ्या मंडळींना घेरल्याशिवाय राहणार नाही. हा महाराष्ट्राच्या निकालाचा स्पष्टपणे मतितार्थ आहे. चला, दर्शकांना विनंती आहे की आपण आपल्या प्रतिक्रिया द्या, आपल्याला जे वाटतंय ते व्यवस्थितपणे आणि बिनधास्तपणे सांगा, आणि हे चॅनल सबस्क्राईब करा अवश्य. धन्यवाद उन्हाळे सर. थँक्यू.